सगळ्यांना एक न्याय असला पाहिजे, सगळ्यांना एक अधिकार असले पाहिजे आणि सगळ्यांना वारसा हक्क असणार, लग्नाच्या संदर्भातला असणार, जन्माच्या याच्यातलं असणार किंवा मृत्यूच्यात सगळ्यांना समान कायदा असला पाहिजे. सर्व जाती धर्म महिला पुरुष सगळे समान आहे. निश्चितच या कायद्याच्या माध्यमातून हा संदेश राज्य सरकार देणार आहे. म्हणून मी या माध्यमातून महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला विनंती करतो की कुठेही भ्रमित होऊ नका. या कायद्यामध्ये कोणाचंही नुकसान करणार नाही, कोणत्या जाती धर्माचं नुकसान होणार नाही. सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, सगळे कायदे समान असले पाहिजे, हीच या कायद्याचं मुख्य गाभा आहे. नमस्कार. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आमदार परिणय फुके यांनी मागच्या अधिवेशनात याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता आणि लवकरात लवकर राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी आमदार परिणय फुके आहेत. सर नमस्कार, महाएम टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. काल मुख्यमंत्र्यांनी समान नागरी कायद्याबाबतची जी घोषणा केली आहे आणि तुम्ही याबाबत आधीच मागणी केली होती, आता काय सांगाल या? मागच्या अधिवेशनात महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे त्याकरता मी एक लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एक प्रायव्हेट मेंबर बिल आणून या संदर्भातलं एक बिलसुद्धा मी प्रस्तावित केलं होतं, एक विधेयकसुद्धा प्रस्तावित केलं होतं. ते आज सभागृहात मी मांडलंही आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी माझी दखल घेऊन आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला सगळ्यांसाठी एक समान कायदा असला पाहिजे आणि म्हणून हा UCC कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भातली एक कमिटी त्यांनी त्याची घोषणा केली खालच्या सभागृहात. त्या कमिटीची घोषणा त्यांनी केली. त्यात 2 रिटायर्ड जजेस आहेत, 2 एक्सपर्ट कमिटीचे त्यातले सदस्य आहेत आणि निश्चितच ही एक एक्सपर्ट कमिटी यामध्ये तयार झालेली आहे. त्यामध्ये या सगळ्या ज्या आपण कायद्यामध्ये काय काय विषय अंतर्भूत करून घ्यायचे, कोणते कोणते नियम त्यात लागू करायचे, हा कायद्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होणार, कुणाला काय त्यात फायदा होणार, कुणाला काय नुकसान होणार, ह्या सगळ्या संदर्भातला एक अभ्यास गट त्यांनी तयार केलेला आहे. निश्चितच मला असं वाटतं की पुढच्या अधिवेशनापर्यंत हा विषय डिसेंबर अधिवेशनात तिथे येणार आणि निश्चितच हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू होणार. राज्यात समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा कसा लाभ होणार आहे? बघा, असं आहे की सगळ्यांना एक न्याय असला पाहिजे, सगळ्यांना एक अधिकार असले पाहिजे आणि सगळ्यांना वारसा हक्क असणार, लग्नाच्या संदर्भातला असणार, जन्माच्या याच्यातलं असणार किंवा मृत्यूच्यात सगळ्यांना समान कायदा असला पाहिजे. आणि म्हणून ही समान नागरी कायदा त्यामध्ये तेच सांगतं की सगळ्यांना समान धोरण एक सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला. आणखीन उत्तराखंडमध्ये सुद्धा हा आधी लागू झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये लागू होणार आणि इतर संपूर्ण देशभरात हा लागू झाला पाहिजे. सर्व जाती धर्म महिला पुरुष सगळे समान आहे. निश्चितच या कायद्याच्या माध्यमातून हा संदेश राज्य सरकार देणार आहे. मात्र या कायद्याला काही समाज घटकांकडून विरोध होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते, तर तुम्ही सरकार म्हणून त्यांचा हा विरोध कसा म्हणून काढता? बघा, असं आहे, एक कोणतीही गोष्ट सरकारने केली, जसा पूल बांधला किंवा एखादा अंडरब्रिज बांधला किंवा एखादा रस्ता बांधला किंवा एखादं धरणाचं काम केलं किंवा एखादा उद्योगधंदा आणला किंवा एखादा टनल बांधलं, त्याला एक विशिष्ट प्रकारचा एक विरोधी गट आहे जो नेहमी त्याचा विरोध करतो. आणि एक असा गट आहे या महाराष्ट्रामध्ये की जे काल परवा मुख्यमंत्र्यांनी त्या विषयावर बोलले की ते त्या संदर्भातलं एक फेक नेरेटिव्ह तयार करतात, लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. लोकांमध्ये त्या कायद्याचं असणार, त्या विषयाचं असणार, त्या कामाचं असणार, एक चुकीचं नेरेटिव्ह पसरून, चुकीचं त्याच्याबद्दल अफवा पसरून लोकांना भ्रमित करतात. आणि म्हणून मी या माध्यमातून महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला विनंती करतो की कुठेही भ्रमित होऊ नका. या कायद्यामध्ये कोणाचंही नुकसान करणार नाही, कोणत्या जाती धर्माचं नुकसान होणार नाही. सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, सगळे कायदे समान असले पाहिजे, हीच या कायद्याचं मुख्य गाभा आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात याबाबतचं विधेयक आणण्याची घोषणा सरकारने केली आहे. या कालमर्यादेत हे पूर्ण होईल का, काय वाटतं? मला तरी वाटतं की होणार आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहू आणि मला वाटतं 100% पुढच्या नागपूरच्या अधिवेशनात हा कायदा 100% येणार. समान नागरी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारनं आणखी कोणती पावलं उचलणे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, असं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादा विषय आला तर सोशल मीडियावर त्याची चर्चा होते, त्याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स येतात, त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह चर्चा होते. मला असं वाटतं की पुढचे 3 महिने सोशल मीडियावर या कायद्याच्या संदर्भातले अनेक पॉझिटिव्ह निगेटिव्ह चर्चा होणार. अनेक लेखक त्या संदर्भात आपले लेख लिहितील, अनेक छोटे मोठे पेपरमध्ये त्याबद्दलचं छापून येणार आणि लोक निश्चितच आपलं मत या माध्यमातून प्रकट करतील. या विषयावर चर्चा होणार आणि निश्चितच मला असं वाटतं की कायद्याचा एकदा मसुदा तयार झाला, एकदा एक्सपर्ट कमिटीने आपलं ओपिनियन दिलं, त्यानंतर निश्चितच या
लोकांच्या ज्या ज्या त्यात म्हणणं आहे ते अंतर्भूत करून त्यामध्ये त्यांचं निराकरण करून त्यांच्या ज्या समस्येचं निराकरण करून या संदर्भातला कायदा येणार असं मला वाटतं आणि निश्चितच त्या कायद्यामध्ये आणखी काही त्रुटी असतात तर लोक त्यामध्ये सजेशन्स करतील. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना काय संदेश देऊ? नाही, मी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र जनतेला हाच संदेश देतो की आपण सर्व समान आहे. सर्व जाती धर्म स्त्री पुरुष सगळे समान आहे. सगळ्यांना न्याय संविधानाने समान हक्क दिलेला आहे, समान अधिकार दिलेला आहे आणि म्हणून सगळ्यांसाठी कायदा समान असला पाहिजे. सर्व जाती धर्मासाठी समान असला पाहिजे, महिला पुरुषांसाठी समान असला पाहिजे आणि या कायद्यामध्ये हेच फक्त अंतर्भूत आहे. ह्या कायद्याचा गाभाच तो आहे की समानता हाच जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संदेश दिला आहे की समानतेचा तोच या कायद्याच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश कांबळेसह मी अवंती भोयर, महाएलटीपी मुंबई.